तर फर्स्ट जी डेफिनेशन आहे ती डेफिनेशन किंवा तुम्ही त्याला फॅक्टर म्हणू शकता. तर रिले टाइम. रिले टाइम म्हणजे काय, की डेफिनेशन तुमच्या स्क्रीनवरती दिसत असेल. इट इज द टाइम इंटरवल बिटवीन occurrence of fault and closure of relay contact. ठीक आहे. म्हणजे काय, की समजा आपल्या सिस्टीम वरती फॉल्ट ऑकर झाल्यानंतर जो काय तिथला तुमचा टाइम जाणार आहे कुठपर्यंत. समजा फॉल्ट ऑकर झाला सिस्टीम वरती आणि रिले काय करणार, सेन्स करणार. आता कंटिन्युअसली आपण पाहिलं जी काय सिटी बेसिक रिलेटिव्ह सर्किट मध्ये जी काय सिटी होते, ती सिटी काय करत असते, कंटिन्युअसली करंट मॉनिटरिंग करत असते आणि कंटिन्युअसली तो जो फॉलोअप आहे किंवा तो जो फीडबॅक आहे तो आपल्या रिले सर्किटला जात असतो. त्याच्यानंतर रिले कॉन्टॅक्ट क्लोज होतात. पण ते कधी क्लोज होतात, ज्यावेळेस एखादी व्हॅल्यू असेल, करंटची व्हॅल्यू असेल, ती त्या रिले सर्किटच्या किंवा रिलेच्या पिकअप करंट पेक्षा किंवा रिले ज्या करंटला ऑपरेट होणार आहे त्या करंट पेक्षा जास्त जात नाही, तोपर्यंत तो रिले काय क्लोज होत नाही. मग रिले टाइम म्हणजे काय, की रिलेचा ऑपरेटिंग टाइमच आहे, पण कुठला, ऑकरन्स ऑफ फॉल्ट ऑकर झाल्यापासून रिलेचे जे काय कॉन्टॅक्ट आहेत, जे काही रिलेचे कॉन्टॅक्ट आहेत ते क्लोज होत नाहीत तोपर्यंत. ठीक आहे. म्हणजे फॉल्ट ऑकर झाला आणि रिलेचे कॉन्टॅक्ट क्लोज झाले, ह्या गोष्टीला जेवढा टाइम लागणार आहे दॅट इज रिले टाइम. ठीक आहे. तर ही फर्स्ट डेफिनेशन झाली. इट इज द टाइम इंटरवल बिटवीन ऑकरन्स ऑफ फॉल्ट अँड क्लोजर ऑफ रिले कॉन्टॅक्ट. जसे सर्किट ब्रेकरला कॉन्टॅक्ट असतात तसे रिलेला पण कॉन्टॅक्ट असतात. ठीक आहे. आणि ते ओपन आणि क्लोज होतात. ठीक आहे. तर रिले टाइम म्हणजे काय, रिलेचा ऑपरेटिंग टाइमच आहे, पण कुठला टाइम आहे हा, ऑकरन्स ऑफ फॉल्ट ऑकर झाल्यापासून रिलेचे कॉन्टॅक्ट क्लोज होईपर्यंत जो काय त्या ठिकाणी ऑपरेशनला टाइम लागणार आहे दॅट इज रिले टाइम. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढची डेफिनेशन आहे पिकअप करंट. महत्वाची आहे, ह्याच्यावरती न्यूमरिकल विचारले जातात. तर पिकअप करंट म्हणजे काय, एक मिनिट. ठीक आहे. स्क्रीनवरती दिसत असेल पिकअप करंट म्हणजे काय, आधी त्याचा फॉर्म्युला दिलेला आहे बघा. फॉर्म्युल्याकडे न जाता मी डायरेक्टली इथे एक डेफिनेशन सेंटेन्स आहे तिथे जाऊया. द थ्रेशोल्ड व्हॅल्यू ऑफ ऑपरेटिंग करंट. ठीक आहे. थ्रेशोल्ड व्हॅल्यू ऑफ ऑपरेटिंग करंट अबोव विच द रिले ऑपरेट्स. थ्रेशोल्ड व्हॅल्यू तुम्ही पीआय कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एससीआर डायोड ह्याच्यामध्ये बेसिक मध्ये पाहिलेलं असेल किंवा नसेल, तर एक थ्रेशोल्ड व्हॅल्यू असते, म्हणजे मॅक्सिमम किंवा तुम्ही मिनिमम व्हॅल्यू म्हणू शकता त्याला. ही जी मिनिमम व्हॅल्यू त्याच्या पुढे जर त्या ठिकाणी करंट जात असेल तर रिले ऑपरेट होणार. तो जो आहे तो पिकअप करंट. किंवा दुसरी डेफिनेशन तुम्ही सांगू शकता, ही वरची समजत नसेल तर अशी पण लिहू शकता, किंवा अजून तुम्हाला पर्याय तुम्ही फॉर्म्युल्यामध्ये पण लिहू शकता. तर दुसरी डेफिनेशन बघा. इट इज द मिनिमम करंट इन द रिले कॉइल at which relay starts to operate. It is the minimum current in relay coil at which relay starts to operate. समजा बघा रिलेची सेटिंग 5 अँपिअर आहे आणि तुमच्या सिस्टीम मधला करंट 3 अँपिअर आहे, तो इन्क्रीज झाला 4 अँपिअर झाला, तरी पण रिले ऑपरेट होत नाही. तो करंट रिलेच्या कॉइल मधून फ्लो होत असतो, पण तेवढी स्ट्रेंथ नसते की रिलेला ऑपरेट करेल. ठीक आहे. तो 4.5 झाला, 5 झाला किंवा पुढे 5.1 झाला. 5च्या पुढे ज्यावेळेस करंट जाईल, 5.1 जरी झाला तरी पण काय होतो, रिले ऑपरेट होतो. म्हणजे पिकअप करंट त्या ठिकाणी त्या रिले कॉइल मधून फ्लो व्हायला स्टार्ट होतो. पिकअप करंट म्हणजे काय, रेटेड करंट पेक्षा जास्त. मिनिमम करंट ऍट विच रिले कॉइल, द मिनिमम करंट इन द रिले कॉइल ऍट विच रिले स्टार्ट्स टू ऑपरेट. रिले स्टार्ट होण्यासाठी जो काय मिनिमम करंट त्या ठिकाणी लागणार आहे दॅट इज पिकअप करंट. किंवा तुम्हाला लास्ट ऑप्शन तुम्ही डायरेक्ट असा फॉर्म्युल्यामध्ये लिहू शकता. हा फॉर्म्युला सर्वांचा पाठ पाहिजे, याच्यावरती न्यूमरिकल आहेत. पिकअप करंट म्हणजे काय, तर पिकअप करंट म्हणजे काय, रेटेड सेकंडरी ऑफ सिटी इनटू करंट सेटिंग. ठीक आहे. रेटेड सेकंडरी ऑफ सिटी, तुम्ही प्रॅक्टिकल जर पाहिलं असेल रिलेचं तर त्याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे. रेटेड सेकंडरी ऑफ सिटी म्हणजे काय, तुम्ही डायग्राम मध्ये ज्यावेळेस बघता, एक मिनिट मी तुम्हाला सांगतो. तर पिकअप करंट रेटेड सेकंडरी ऑफ सिटी इंटू करंट सेटिंग आहे, लक्षात ठेवा. आता हे करंट सेटिंग कशाची आहे, तर रिलेची आहे. आणि रेटेड सेकंडरी ऑफ सिटी कशाची, तर जो काय आपला करंट ट्रान्सफॉर्मर आहे, ट्रान्सफॉर्मरला 2 वाइंडिंग असतात, प्रायमरी आणि सेकंडरी. तर जी काही प्रायमरी वाइंडिंग असते ती आपल्या फीडर वरती, लाईन वरती कनेक्ट केलेली असते, आणि जी काही सेकंडरी असते ती आपल्या रिलेला कनेक्ट केलेली असते, लक्षात ठेवा.
तर ती जी काय रेटिंग असेल सेकंडरी वाइंडिंगचं ट्रान्सफॉर्मर करंट ट्रान्सफॉर्मरच्या, ते असणार आहे तुमचं रेटेड सेकंडरी ऑफ सिटी. ठीक आहे. आणि दुसरं म्हणजे काय करंट सेटिंग. आता ही करंट सेटिंग ही रिलेवरतीच असते, ती काय ह्याच्यावरती नसते आपल्या सिटीवरती. तुम्हाला हे डायग्राम बघितल्यानंतर लक्षात येईल पहा. तर ही या ठिकाणी जी सिटी आहे, ठीक आहे. आता ही सिटी मध्ये दोन तुम्हाला वाइंडिंग या ठिकाणी असतात. एक कंटिन्युअसली करंट मॉनिटरिंग करत असते, त्या ठिकाणी एक कुठं कनेक्ट केली असते आपल्या रिले कॉइलला. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला इथं दोन वाइंडिंग, एकच वाइंडिंग जरी दिसत असेल तरी पण त्या सिटीच्या, हे सिटीचं सिम्बॉल आहे लक्षात ठेवा. इथं वाइंडिंग शो केलेले नाहीत दोन. हे जे आहे ते सिटीचं सिम्बॉल आहे, जे आहे ते. त्याच्यामुळे इथं तुम्हाला एकच वाइंडिंग दिसत असेल तर ही वाइंडिंग नसून सिटी काय आहे तुमची, सिटीचं सिम्बॉल आहे आणि ती काय शो करते, सेकंडरी कॉइल. इथं लिहिलेलं आहे बघा, सिटीची सेकंडरी कॉइल शो करते. मग तुम्ही म्हणताल प्रायमरी कुठं असते, तर एक लक्षात घ्या, इथंच प्रायमरी आहे, इथं सेकंडरी आहे. जी काय तुमची सेकंडरी वाइंडिंग आहे ती कुठं कनेक्ट आहे एवढं लक्षात घ्या, की इथं रिले कॉइल आहे. ह्या रिले कॉइलला काय कनेक्ट आहे, सेकंडरी ऑफ सिटी कनेक्ट आहे. ठीक आहे. म्हणजे रिले कॉइलला कुठला करंट जाणार आहे, जो काय सिटीच्या सेकंडरी मध्ये करंट असणार आहे तो त्या ठिकाणी जाणार. म्हणून तिथं तो फॉर्म्युलेमध्ये आलाय, पिकअप करंटच्या फॉर्म्युलेमध्ये रेटेड सेकंडरी ऑफ सिटी. मग ती 5 असेल. आपण म्हणतो ना सिटीचं रेशो 100:5, 200:5, 200:2 रेशो मध्ये असतात. त्याचा अर्थ काय की समजा प्रायमरीला 100 करंट असेल तर सेकंडरीला किती असणार आहे, 5 अँपिअर करंट असणार. आणि हे का केलेलं असतं लक्षात घ्या, की आपले जे डिव्हाइसेस असतात ते एवढं 100 आणि 200 अँपिअर करंट ही कॅरी करू शकत नाही रिलेचे. रिले इलेक्ट्रॉनिक असतात, तुमचे इलेक्ट्रॉनिक असतात, मेकॅनिकल रिले, इलेक्ट्रोमेकॅनिकल रिले असतात. त्याच्यामुळे इलेक्ट्रॉनिकला एवढा जास्त करंट सहन होणार नाही, किंवा आपल्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर त्यासाठी त्या ठिकाणी तो करंट डाऊन केलेला असतो रेशो मध्ये, 5 अँपिअर घेतलेला असतो. प्रायमरी सिस्टीम मध्ये फॉल्ट करंट असेल 200 अँपिअर, 300 अँपिअर, पण तो त्या ठिकाणी प्रोपोर्शनल रेशो मध्ये आलेला असतो, 5:4 असा. ठीक आहे. तर पिकअप करंट म्हणजे काय, रेटेड सेकंडरी ऑफ सिटी इंटू करंट सेटिंग. करंट सेटिंग प्रॅक्टिकल मध्ये तुम्हाला पाहायला भेटेल कशी केली जाते. तर त्याप्रमाणे, तर ही करंट सेटिंग ही रिलेचीच असते. तुम्ही किती अँपिअरला करंट सेट करताय, पर्सेंटेज मध्ये असते. ठीक आहे. 30%, 40%, त्याप्रमाणे काय असेल ते. तर करंट सेटिंग, पिकअप करंटचा फॉर्म्युला सगळ्यांचा पाठ पाहिजे, रेटेड सेकंडरी ऑफ सेटिंग करंट सेटिंग. त्याच्यानंतर रिसेट करंट, नेक्स्ट ची डेफिनेशन आहे, दॅट इज रिसेट करंट. रिसेट करंट म्हणजे काय, द व्हॅल्यू ऑफ करंट बिलो विच द रिले रिसेट अँड कम बॅक टू इट्स ओरिजिनल स्टेज इज कॉल्ड एज रिसेट करंट और ड्रॉप आउट करंट. ठीक आहे. करंटची कसली व्हॅल्यू, तर ज्या व्हॅल्यूच्या बिलो करंट आपला जो रिले आहे तो काय होतो, रिसेट होतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, आपण रेटेड करंट तुमचा 5 अँपिअरला आहे. ठीक आहे. आणि तुमचा रिले काय झाला, 4 अँपिअर, 4.5 अँपिअर, 3 अँपिअर इथपर्यंत करंट गेला, तर काय होतं, रिले ऑटोमॅटिकली रिसेट होतो. ठीक आहे. किंवा त्याच्या पुढे जरी गेला, समजा 6 अँपिअर गेला, 7 अँपिअर गेला, ठीक आहे, तर त्या व्हॅल्यूला गेल्यानंतर रिले एकदा तुमचे ट्रिप कॉन्टॅक्ट क्लोज होईल. कॉन्टॅक्ट क्लोज झाल्यानंतर सर्किट ब्रेकर ट्रिप होतो. सर्किट ब्रेकर ट्रिप झाल्यानंतर रिलेचे कॉन्टॅक्ट परत ओपन होतात ऑटोमॅटिकली. म्हणजे काय होतं, रिले रिसेट होतो. काही रिले तुम्हाला मॅन्युअली रिसेट करावे लागतात, काही रिले ऑटोमॅटिकली रिसेट केले जातात. एक ठराविक व्हॅल्यू तिथं दिलेली असते. समजा 3 अँपिअर रिसेट होत असेल, तुमचा करंट 6 अँपिअर गेलेला आहे, 6 अँपिअर करंट असेपर्यंत रिले रिसेट होणार नाही. ज्यावेळेस सर्किट ब्रेकर ट्रिप होईल आणि आपला इनकमिंग सप्लाय बंद होईल, त्या ठिकाणी करंट काय होणार, त्यामुळे डाऊन डाऊन होते ना झिरोला. मग तो 6 अँपिअर पासून करंट ज्यावेळेस 0 कडे जात असतो, तो 3 अँपिअरच्या बिलो जर गेला तर रिले ऑटोमॅटिकली रिसेट होतो. आणि काही रिले असे असतात ते मॅन्युअली रिसेट करावे लागतात. एकदा ऑपरेट झाल्यानंतर ते ऑटोमॅटिकली रिसेट होत नाही. रिसेट म्हणजे काय, आपण स्विच ऑन केला, काय होणार, लॅम्प काय होणार तुमचा, ऑन होणार. पण त्या इन केस मध्ये तुम्ही ऑटोमॅटिक सिस्टीम पाहिलेली असेल, की ज्यावेळेस गरज असते, तुम्ही समजा रूम मध्ये एंटर केलं तर त्यावेळेस ऑटोमॅटिकली आपले लॅम्प ऑन होतात, तुम्ही बाहेर गेले लॅम्प ऑफ होतात. तर काय, ह्याला म्हणतात रिसेट. परत एकदा आपली सिस्टीम रिसेट झाली. तसा रिले एकदा ऑपरेट झाल्यानंतर तो पुन्हा एकदा रिसेट होतो. आणि ती जी व्हॅल्यू आहे, द करंट बिलो विच, ज्या करंटच्या बिलो रिले आपला रिसेट होतो किंवा कम बॅक टू इट्स ओरिजिनल स्टेज. ओरिजिनल स्टेज म्हणजे काय, ओपन स्टेज, ओपन कॉन्टॅक्ट. ठीक आहे. तर ती जी व्हॅल्यू आहे करंटची,
त्या व्हॅल्यूला काय म्हणतात, रिसेट करंट म्हणतात. ज्या व्हॅल्यूच्या बिलो आपला रिले रिसेट होतो किंवा ओरिजिनल स्टेजला परत येतो, ते असणार तुमची रिसेट व्हॅल्यू. त्याच्यानंतर पुढची जी डेफिनेशन आहे ती आहे करंट सेटिंग. जे आता तुम्ही फॉर्म्युल्यामध्ये वरती पाहिलेली आहे बघा. इथं करंट सेटिंग तुम्हाला दिसत असेल पिकअप करंटच्या फॉर्म्युल्यामध्ये. रेटेड सेकंडरी ऑफ सिटी इंटू करंट सेटिंग. तर नक्की करंट सेटिंग काय असते पहा. तर करंट सेटिंग ही प्रत्येक रिलेच्या दिलेली असते. तिथं कॉइलचे जे असतात म्हणजे पिकअप करंट थोडक्यात तिथं सेट केला जातो. रिले किती ह्याला पिकअप होईल तो. तर इट इज डेफिनेशन पहा त्याची. इट इज ऑफर डिझायरेबल टू ऍडजस्ट दी पिकअप करंट टू एनी रिक्वायर्ड व्हॅल्यू. दिस इज नोन ॲज करंट सेटिंग. तर करंट सेटिंग वेगळं काय नाहीये. जो काही आपला पिकअप करंट आहे रिलेचा म्हणजे रिले कुठल्या अँपिअरला पिकअप घेणार. कारण समजा एकच रिले आहे तुमचा 10 अँपिअरचा रिले किंवा आपण तुम्ही ड्युअल स्टार्टर मध्ये रिले बघितला असेल मोटरच्या. तर त्या ठिकाणी तो जो नॉब असतो तुम्ही तो चेंज करू शकता. 5 अँपिअर, 8 अँपिअर, 10 अँपिअर. तर त्या ठिकाणी तुम्ही काय करत असता, रिलेची पिकअप व्हॅल्यू सेट करत असता. किंवा आपल्या एक्सपेरिमेंट मध्ये तुम्ही पाहिलेला असेल जो काही इंडक्शन टाइप रिले आहे, जर व्हिडिओ बघितला असेल तर त्याच्यामध्ये पर्सेंटेज सेटिंग दिलेली आहे 25% किंवा 35% नाही 50%, 75%, 100%, नंतर 120, 25, 150, 200 अशी पर्सेंटेज मध्ये सेटिंग दिलेली. याचा अर्थ काय की तुम्ही तिथली पिकअप व्हॅल्यू सेट करताय. ठीक आहे. समजा 5 अँपिअरचा रिले सिलेक्ट केला तर तुम्ही समजा 25% जर सिलेक्ट केलं तर तो जो रिले तो 2.5 अँपिअरला पिकअप होतो. किंवा त्या ठिकाणी तुम्ही 50% सिलेक्ट केलं तर तो 5 अँपिअरला पिकअप होतो. अशा प्रकारे करंट सेटिंग वेगळं काय नाहीये. तर ऑफर डिझायरेबल टू ऍडजस्ट दी पिकअप करंट टू रिक्वायर्ड व्हॅल्यू. जे काय तिथं अरेंजमेंट दिलेली असते की पिकअप करंट ऍडजस्ट करण्याची जी काय अरेंजमेंट असते, ठीक आहे, तर त्याला काय म्हणतात, करंट सेटिंग म्हणतात. आणि करंट सेटिंग नॉब असू शकतात किंवा की की टाइप स्विच असतात किंवा रोटरी स्विच असतात, जसे आपले फॅनचे रेग्युलेटर असतात त्या टाइप मध्ये तुम्ही करंट सेट करू शकता. त्याच्यानंतर खाली दिलेले बघा एक सेंटेन्स. करंट सेटिंग इज अचीव बाय द यूज ऑफ टॅपिंग ऑन द रिले ऑपरेटिंग कॉइल. टॅप दिलेला असतो, एक नॉब आहे आपल्या इंडक्शन टाइप रिलेला, एक नॉब दिलेला आहे किंवा टॅप तुम्ही म्हणू शकता. जसं आपला टॅप चेंजिंग ट्रान्सफॉर्मर असतो, ऍज पर द रिक्वायरमेंट ऑफ व्होल्टेज तो टॅप काय होतो, चेंज होतो आणि व्होल्टेज व्हॅरी होतो. त्याप्रमाणे आपण रिलेचे जे काय सेटिंग आहे करंट सेटिंग ती टॅप चेंज करून त्या ठिकाणी करू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढची डेफिनेशन आहे प्लग सेटिंग मल्टिप्लायर. ती पाहूया आपण. हा, प्लग सेटिंग मल्टिप्लायर हा पण फॉर्म्युला महत्वाचा आहे. मी जे फॉर्म्युला सांगतोय तुम्हाला, पिकअप करंट असेल, त्याच्यानंतर प्लग सेटिंग मल्टिप्लायर असेल, टाइम सेटिंग मल्टिप्लायर असेल, हे 3 फॉर्म्युले सर्वात महत्वाचे आहेत आपल्या न्यूमरिकलच्या दृष्टीने. आता प्लग सेटिंग मल्टिप्लायर म्हणजे काय, तर रेशो आहे. इट इज द रेशो ऑफ फॉल्ट करंट इन रिले कॉइल टू दी पिकअप करंट. कशाचा रेशो आहे, फॉल्ट करंट इन रिले कॉइल. रिले कॉइलच्या फॉल्ट, रिले कॉइल मध्ये जो काय फॉल्ट करंट आलेला आहे आणि टू दी पिकअप करंट जो काही रिलेचा पिकअप करंट आहे, या दोन्हींचा रेशो आहे. इथं फॉर्म्युला दिलेला आहे पहा. पिकअप करंट इज इक्वल टू फॉल्ट करंट इन रिले कॉइल डिवायडेड बाय पिकअप करंट. आता पिकअप करंटचा फॉर्म्युला सर्वांना माहिती, रेटेड सेकंडरी ऑफ सिटी इंटू करंट सेटिंग. ठीक आहे. तर हे दोन्ही फॉर्म्युले एकत्र तुम्हाला इथं पाहायला भेटतील. तर प्लग सेटिंग मल्टिप्लायर किंवा त्याला शॉर्ट फॉर्म त्याचा पीएसएम आहे. एक्झाम मध्ये तुम्हाला विचारलं जाईल फाइंड पीएसएम. ठीक आहे. तर पीएसएम वेगळा आहे आणि टीएसएम वेगळा आहे, लक्षात ठेवा. पी म्हणजे प्लग आणि टी म्हणजे टाइम, हे दोन्ही लक्षात ठेवा. प्लग सेटिंग मल्टिप्लायर आणि टाइम सेटिंग मल्टिप्लायर. तर फॉल्ट करंट इन रिले कॉइल डिवायडेड बाय पिकअप करंट हा प्लग सेटिंग मल्टिप्लायरचा फॉर्म्युला आहे. सर्वांचा पाठ असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट त्याच्यावरती जाऊया आपण, टाइम सेटिंग मल्टिप्लायर. ठीक आहे. हे महत्वाचं आहे. टाइम रिले मध्ये जसा करंट सेट केला जातो तसा टाइम सुद्धा त्या ठिकाणी सेट केला जातो. टाइम सेटिंग मल्टिप्लायर म्हणजे काही रिले असे असतात बघा, आपण म्हणतो की टायमर लावलेला आहे की 10 मिनिटानंतर लाईट ऑन झाली पाहिजे किंवा 10 मिनिटानंतर मोटर ऑन झाली पाहिजे. ठीक आहे. असतात ऑटोमॅटिक सिस्टीम, तसे टाइम सेटिंग मल्टिप्लायर पण असतो. तुम्ही रिलेला ऑपरेटिंग टाइम सुद्धा सेट करू शकता
चेंज करू शकता. कसं तर टाइम सेटिंग मल्टिप्लायर. इट इज द इट इज रेटेड टू ऑपरेटिंग टाइम ऑफ रिले ड्युरिंग फॉल्ट. सॉरी, इट इज रिलेटेड टू ऑपरेटिंग टाइम ऑफ ड्युरिंग फॉल्ट. म्हणजे जो काय ऑपरेटिंग टाइम आहे त्याच्या रिलेटेड ही टर्म आहे. त्याच्यानंतर द अँग्युलर डिस्टन्स थ्रू विच द रिले डिस्क ट्रॅव्हल ड्युरिंग दी फॉल्ट बिफोर ट्रिप कॉन्टॅक्ट क्लोज इज टू व्हॅरी टू गेट दी डिफरंट टाइप्स ऑफ ऑपरेशन ऑफ रिले. आता हे जे आहे ते कशाबद्दल सांगितलेलं आहे की जी काय आपला इंडक्शन टाइप रिले त्याच्यामध्ये एक डिस्क आहे. आता डिस्क इनिशियल पोझिशनला रेस्ट पोझिशनला असते, म्हणजे ती रोटेट होत नाही. समजा ही डिस्क आहे, ठीक आहे. आता ही डिस्क जी आहे ती इनिशियल पोझिशनला रोटेट होत नाही, ठीक आहे. समजा आणि ह्याच्यावरती एक तुम्हाला कॉन्टॅक्ट दिला असेल, इथं एक असा स्विच असेल आणि इथं रिलेचे कॉन्टॅक्ट असतील असे, ठीक आहे. आता ज्या वेळेस ही डिस्क रोटेट होत इथं येते, त्यावेळेस इथले कॉन्टॅक्ट काय होतात, हे क्लोज होऊन जाईल, ठीक आहे. तर असे हे जे अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे किंवा जी डिस्क अँग्युलर जेवढं डिस्प्लेस होते किंवा जेवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करते अँग्युलर, तर ते कशावरती डिपेंड असतं, टाइम सेटिंग मल्टिप्लायर वरती त्या ठिकाणी डिपेंड असतं. आणि हे ट्रॅव्हल करणं किती स्पीडनी करणार आहे, म्हणजे तुम्ही टाइम सेट केला कमी स्पीडने असेल, एका सेकंद ऑपरेट होत असेल, म्हणजे एक ह्या डिस्कला एक राऊंड कंप्लीट करण्यासाठी 1 सेकंद लागत असेल, तर तो टाइम कमी असणार आहे. 2 सेकंद लागत असेल, डिस्क एकदम स्लोली रोटेट होईल. तो 5-6 असेल, जसा टाइम त्या ठिकाणी वाढत जाईल तशी त्या ठिकाणी डिस्क काय होते, स्लोली रोटेट होते आणि तिथलं कॉन्टॅक्ट काय होतं, क्लोज होतं. तर हे प्रॅक्टिकल मध्ये तुम्हाला पाहायला भेटेल आपल्या इंडक्शन टाइप मध्ये, ऍक्च्युअल मध्ये. त्याच्यानंतर खाली एक सेंटेन्स दिले आहे बघा टाइम सेटिंगचं. दिस इज टाइम सेटिंग ऑफ रिले. जे काय अँग्युलर डिस्टन्स रोटेट होते आणि ते कॉन्टॅक्ट क्लोज होतात रिलेचे, त्याला तुम्ही टाइम सेटिंग म्हणू शकता. दिस टाइम मेन्शन ऑन दी डिस्क इन सेट ऑफ 10 टाइम्स स्टेप्स. तर स्टेप्स दिलेले असतात, म्हणजे कशा दिलेल्या असतात त्या 0, 0.1, 0.2, 0.3 अशा करत करत 1 पर्यंत त्या ठिकाणी स्टेप दिलेल्या असतात. किंवा काही रिलेवरती काय दिलेलं असतं, 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 10 पर्यंत अशा स्टेप दिलेल्या असतात. आणि तिथून तुम्ही काय करू शकता, ते व्हॅरी करू शकता टाइम, ठीक आहे. त्याच्यानंतर एक एक्झाम्पल दिले पहा त्यांनी, थोडेशा नोट्स ऍडजस्ट करतो. ठीक आहे, एक एक्झाम्पल दिलं पहा. इफ द अँग्युलर ट्रॅव्हल कम्प्लीट कॉन्टॅक्ट इज सेट मॅक्सिमम, दॅट इज TSM इज इक्वल टू 1. जे काय अँग्युलर ट्रॅव्हल आहे तो तुम्ही मॅक्सिममला घेतला. अँग्युलर ट्रॅव्हल म्हणजे काय, जसा आपला रोटरी स्विच असतो फॅनचा, त्या टाइप मध्ये त्याच्यामध्ये सुद्धा एक डिस्क असते, ती तुम्ही त्या ठिकाणी ऍडजस्ट करू शकता बाय हँड किंवा त्या ठिकाणी तुम्ही नॉबनी ते व्हॅरी करू शकता डिस्क. ती जर तुम्ही मॅक्सिमम ठेवली, जसं मी सांगितलं की 0.1, 0.2, तशी 1 ला जर ठेवली, द रिले ऑपरेटिंग टाइम इज 1 सेकंड. तर त्यावेळेस रिले ऑपरेटिंग टाइम किती आहे, 1 सेकंद आहे. देन ऍक्च्युअल ऑपरेटिंग टाइम ऑफ ऑपरेशन इज इक्वल टू, मग तुम्हाला विचारलं ऍक्च्युअल ऑपरेटिंग टाइम फाइंड आउट करा रिलेचा किती आहे, तर तो कसा करणार, रिले टाइम इंटू टाइम सेटिंग मल्टिप्लायर, ठीक आहे. म्हणजे ऍक्च्युअल ऑपरेटिंग टाइम फाइंड करण्यासाठी तुम्हाला TSM नी त्या टाइमला मल्टिप्लाय करायला लागतं 1 इंटू 0.5. कारण बघा, तुम्ही इथं समजा फॉल्ट करंट तेवढाच आहे, 6 अँपिअर फॉल्ट करंट आला आणि त्या डिस्कला ऑपरेट होण्यासाठी, कॉन्टॅक्टला ऑपरेट होण्यासाठी जर समजा त्या ठिकाणी 20 मिली सेकंद लागत असतील आणि तुम्ही टाइम सेटिंग चेंज केली, 0.2 ला वेगळी ठेवली, 0.5 ला वेगळी ठेवली किंवा 0.8 ला वेगळी ठेवली, तर रिलेचा ऑपरेटिंग टाइम तर कॉन्स्टंट असणार आहे. तुम्ही टाइम TSM चेंज केला की ऑपरेटिंग टाइम तुमचा काय ऑपरेटिंग टाइम चेंज होत नाही, तरी डिस्कचा ट्रॅव्हलिंग टाइम चेंज होतो. मग जी रोटेशनलला तुम्हाला जास्त टाइम लागणार आहे. पण तुम्हाला ऍक्च्युअल टाइम जर फाइंड आउट करायचा असेल तर हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवावा लागणार आहे. जो काय रिले टाइम असणार आहे त्या रिले टाइमला तुम्हाला TSM ने त्या ठिकाणी मल्टिप्लाय करायला लागणार. आता या एक्झाम्पल मध्ये काय होतं, रिले टाइम होता आपला 1 सेकंद आणि त्या ठिकाणी जी काय हे दिलेलं होतं, TSM दिलाय बघा 0.4 इथं वरती. तर 0.4 ला मल्टिप्लाय केल्यानंतर जे काय ऑपरेटिंग टाइम येणार तो 0.4 येणार. आणि हे एक्झाम्पल मध्ये तुम्हाला एकदम लास्टला विचारलं जातं, thus the TSM is used to define the steps for time setting of relay operation. The TSM जो आहे तो स्टेप्स
मध्ये दिलेला असतो किंवा स्टेप्स मध्ये तुम्ही डिफाईन करू शकता, सांगू शकता. 0.4 असेल, 0.5 असेल, मॅक्सिमम 1 पर्यंत असतो. तो कसा असतो मी खाली एक छोटीशी डायग्राम तुम्हाला ड्रॉ करून दाखवलेली आहे, की नक्की टीएसएम कसा सेट केला जातो किंवा कसा हे केला जातो. ठीक आहे. तर तुम्हाला दिसेल, की मी एक छोटीशी डायग्राम ड्रॉ केलेली आहे. एक्झाम मध्ये विचारलं तर ही डायग्राम तुम्ही अवश्य ड्रॉ करा. ठीक आहे. इथं काय केलेलं आहे बघा, एका साइडला तुम्हाला 0 दिसेल आणि याच्यामध्ये स्टेप्स आहेत 0.2, 0.4, 0.6 आहे, त्याच्यानंतर 0.8 आहे आणि इथं मॅक्सिमम 1. जसं मी सांगितलं काही रिलेमध्ये 0 असतो. 0, 1, 2, 3, 4 पॉइंट मध्ये न घेता 1, 2, 3, 4 आणि इथं 10 पर्यंत घेतलं असतं. आता तुम्ही हे कुठल्या याला सेट करताय? समजा 0.2 ला केलं, टाइम कमी लागणार आहे रिलेला ऑपरेशनला आणि हेच मॅक्सिमम पोझिशनला ठेवलं, 1 ला ठेवलं, तर त्या ठिकाणी काय होणार आहे? रिले किंवा डिस्क रोटेट होण्यासाठी जास्त वेळ जाणार आहे. तर टाइम सेटिंग मल्टिप्लायर हा आहे आणि त्या ठिकाणी रिलेचा जो टाइम असतो त्याला तुम्ही टाइम सेटिंग मल्टिप्लायर टीएसएम ने जर मल्टिप्लाय केलं, तर काय होतंय? तुम्हाला ऍक्च्युअल रिले ऑपरेटिंग टाइम भेटतो. ठीक आहे. तर ह्या सगळ्या डेफिनेशन्स आहेत. या डेफिनेशन पाठ पाहिजेत आणि जे काही फॉर्म्युले म्हणजे फक्त डेफिनेशनच नाहीत, तर फॉर्म्युले पण आहेत. ते फॉर्म्युले सर्वांचे पाठ पाहिजेत तरच तुम्ही न्यूमेरिकल सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. तर हे ज्या डेफिनेशन मी सांगितले आज, रिले टाइम असेल, पिकअप करंट असेल, रिसेट करंट असेल, करंट सेटिंग असेल, त्याच्यानंतर प्लग सेटिंग मल्टिप्लायर सर्वात महत्वाचं पिकअप करंट, त्याच्यानंतर प्लग सेटिंग मल्टिप्लायर आणि टाइम सेटिंग मल्टिप्लायर. हे जे 3 फॅक्टर आहेत ते सर्वात महत्वाचे आहेत. ठीक आहे. तर हे तुम्हाला एक्झाम मध्ये न्यूमेरिकल विचारले जातील 4 मार्क्स साठी. ठीक आहे.